नमस्कार. भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे. काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवले आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली. तो म्हणजे कल्याणचा अर्णव खैरे. कॉलेजला जात असताना लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून अर्णववर प्राणघातक हल्ला झाला. अर्णवने गर्दीतून पुढे जाण्यासाठी हिंदी भाषेतून विनंती केली आणि यावरूनच काही प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली. अर्णव वारंवार सांगत राहिला की बाबांनो, मी मराठीचे आहे, पण मग मराठी असून पण हिंदी बोलतोस, म्हणून त्याला अजून मारहाण केली. अर्णवला या सगळ्या झालेल्या प्रकाराचा इतका मानसिक धक्का बसला, म्हणजे विनाकारण अपमानास्पद वागणुकीवरून तो इतका हताश झाला की घरी परतल्यावर अर्णवने आत्महत्येसारखा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय घेतला. काय होता अर्णवचा गुन्हा? काय होता? तो मराठी असून हिंदी बोलला हा? मग हे भाषाभिमानी नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतात, ते तुम्हाला चालतं. याच नेत्यांची मुलं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठीत बोलतात का? याचा विचार त्या मारहाण करणाऱ्यांनी केलाय का? झाला प्रकार फक्त हिंसेचा नाही, हा जाणून बुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज. यात प्रचंड